तर अकोल्यातील काँग्रेसचा मुस्लिम चेहरा अशी ओळख असलेल्या हिदायत पटेल यांची हत्या करण्यात आली। त्यांच्याच गावातील उबेद पटेल या तरुणानं दिवसाढवळ्या त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। यामागे पूर्ववैमनस्य, कौटुंबिक वाद हे कारण सांगितलं जात असलं तरी याची टायमिंग बघता राजकीय वाद हे कारण असू शकतं असं बोललं जात आहे। बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खरं तर शांततेत होतील अशी अपेक्षा असते, मात्र पद, पैसा, प्रतिष्ठा, राजकीय भवितव्य पणाला लागल्यामुळे या निवडणुकांमध्ये सुद्धा हिंसाचार वाढू लागलाय। याच हिंसेत अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांना आपला जीव गमवावा लागला। अकोट तालुक्यातील मोहाळा या त्यांच्या गावातच मशिदीत मंगळवारी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता। राजकीय आणि कौटुंबिक वादातून उबेद पटेल या तरुणाने चाकूने त्यांच्यावर घाव घातले। बुधवारी उपचारादरम्यान अकोल्यातल्या एका खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला। हिदायत पटेल यांच्या हत्येमागे आणखीन एक पार्श्वभूमी आहे। 2019च्या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांच्या मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती। या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह 10 जण आरोपी होते। हिदायत पटेल यांची हत्या करणारा आरोपी उबेद हा मतीन पटेल यांचा पुतण्या आहे। फरार उबेद पटेलला रात्री पणस गावातील लोकांनी पकडून दिलं होतं, मात्र या प्रकरणावरनं राजकारण तापलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना निशाणा बनवलं। असा पद्धतीचा प्राणघातक हल्ला जो कोणी केला असेल, जे नावं येतात आहे, पण मला असं वाटतं की याची खरी चौकशी झाली पाहिजे आणि विरोधकांनीच या पद्धतीचा कट रचला असेल असं मला वाटतं। हिदायत भाई हे समतोल राखण्याच्या अनुषंगानं, सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या अनुषंगानं असं एक बहुजनांना सोबत घेऊन जाणारं एक सर्वसमावेशक नेतृत्व होतं। कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात राहिलेली नाही, कायद्याला कोणी घाबरत नाही असा देखील यामध्ये आयाम आहे। इथं पोलिसांशी दीर्घ चर्चा झाली आहे, गुन्हे जे आहेत तेही दाखल झालेले आहेत। कठोरात कठोर कारवाई ही दोषींवर व्हावी ही आमची या प्रकरणाच्या अनुषंगानं मागणी आहे। हिदायत पटेल यांचं पार्थिव अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन समोर ठेवण्यात आलं। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह इथून हलवणार नाही अशी भूमिका नातेवाईक आणि हजारोंच्या जमावाने घेतली। मांगनी सिर्फ इतनी है कि अब पटेल साहब को जस्टिस मिलने को होना। कल जब मैं रिपोर्ट लिखाने गया वहाँ पर 9:30 बजे पटेल के खुद के वर्डिक्ट थे कि ये जो मैंने 5 नाम अभी आपको बोला, बदरुज्जमा, संजय बोड़खे, राजू बोचे, फाजिल फारूक पटेल और फारूक पटेल, ये ऐसे 5 नाम बोला मैंने साहब आपको। तो ये लोगों की अटक, ये जब गांव में थे जब उनकी अटक हुई नहीं, और अभी तक के भी पुलिस स्टेशन ने, प्रशासन ने हमको सीरियस लिया नहीं। अब हमने ये भूमिका ली है कि पटेल साहब के कार्यकर्ता, पूरे कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता और हम सब लोग पुलिस स्टेशन में पटेल साहब की बॉडी लेकर जाने वाले हैं, और जब तक के वहाँ से बॉडी नहीं हटाएंगे, जब तक के वो 5 की अटक नहीं होंगी। पोलिसांना समोर येऊन तपासाचे अपडेट सांगावे लागले। आतापर्यंत 6 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले। उबेद पटेलच्या सोबत इतर आरोपींमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजम्मा, अकोटचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस नेते संजय बोडखे, काँग्रेस नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे यांचा समावेश आहे। अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हरकतुल्ला खान, बैकतुल्ला खान पटेल यांच्यावर कालू खान म्हणून आरोपित गंभीर जखमी चाकू वापरून केलेली आहे। त्याच्यानंतर आपण तुरंत शोध लावले आणि त्या आरोपीला पण ताब्यात घेतले आणि FIR पण दाखल केलेली आहे। कालू खानला आपण अटक केलेली आहे आणि पुढच्या चौकशी चालू आहे आणि 5 आरोपी फरार आहे। त्याच्यावर आपण 70 लोक त्याच्या पाठीमागं लावले आहे, टीम लावलेली आहे, शोध चालू आहे आणि ते पण भेटणार आहे। कोण होते हिदायत पटेल हे एकदा पाहूयात। अकोल्यातील काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा, अकोला जिल्हा काँग्रेसचे 8 वर्ष जिल्हाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, जिल्ह्यातील मोठे सहकार नेते, 25 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक, अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, 35 वर्षांपासून अकोट बाजार समितीचे संचालक, माजी सभापती, 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार, 2014 मध्ये दुसऱ्या तर 2019 मध्ये तिसऱ्या स्थानावर होते।
राज्यात खोपोली सोलापूरमधील हिंसाचाराच्या घटना ताज्या असतानाच हिदायत पटेलांची हत्या झाली. त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. ते कमी की काय म्हणून मुंबईमध्ये वांद्र्यात शिवसेना उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान चाकू हल्ला करण्यात आला. राजकारणाचा हा खेळ जीवघेणा आणि रक्तरंजित बनतोय हेच या वाढत्या घटनांवरून लक्षात येईल. उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.